मराठी पत्रकारितेमध्ये 6 जानेवारी हा दिवस खूप महत्वाचा आहे बरं का. 6 जानेवारी 1812 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला आणि 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र काढलं. मराठी पत्रकारितेमधलं हे पहिलं वृत्तपत्र होतं आणि म्हणूनच तर मराठी पत्रकारितेचे जनक असं बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जातं. 6 जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यामागे देशभक्ती रुजवणं हा हेतू तर बाळशास्त्री जांभेकर यांचा होताच. त्याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं आणि काही अशा रूढी प्रथा परंपरा आहेत की ज्यांना आळा घातला पाहिजे त्याबद्दल भाष्य करणं हे महत्वाचे हेतू दर्पण निर्माण करतानाचे होते. आणि तोच दिवस आपण दर्पण दिन म्हणून आजही साजरा करतो आहोत. विकास पत्रकारिता, शोध पत्रकारिता अशा वेगवेगळ्या प्रकारची पत्रकारिता आज अस्तित्वात आहे आणि प्रत्येक जण जसं फोटोमध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करताना तसंही हा वृत्तपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये आपण कुठे दिसतो आहोत का, आपलं आयुष्य जे आहे त्या आयुष्याचं प्रतिबिंब असणारं काही दिसतं आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत असतं. पत्रकारितेमधला शोध पत्रकारिता हा प्रकार वैयक्तिकरित्या मला खूप आवडतो त्यामुळे आज मी त्या संदर्भातलंच एक उदाहरण देणार आहे. काही वर्षांपूर्वी त्या एका गृहस्थानं एक निनावी पत्र आपल्या पेपरमध्ये प्रसिद्ध केलं. त्या गृहस्थाबद्दल अगोदर मला सांगू देत. हे गृहस्थ खरं तर व्यवसायानं वकील, पण कालांतरानं त्यांना वकिली करण्याऐवजी पत्रकारितेमध्ये जाणं जास्त योग्य वाटलं. म्हणून वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं. पण तरीही सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात ना, जॉब सॅटिस्फॅक्शन, ते असं त्यांना मिळतच नव्हतं. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी स्वतः एक नियतकालिक सुरू केलं आणि जेव्हा एक दिवस 3 पानाचं निनावी पत्र त्यांना प्राप्त झालं तेव्हा त्या पत्रातला मजकूर वाचून ते अक्षरशः हादरले. आणि त्यासोबतच अत्यंत महत्वाची बाब म्हणजे त्यांनी धाडस दाखवलं हे निनावी पत्र आपल्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याचं. खरं तर ज्यांनी कोणी हे 3 पानांचं पत्र पाठवलं होतं ना, त्यांनी अगोदर मोठमोठ्या वृत्तपत्रांनाही पाठवलं होतं. प्रसार माध्यमांच्या अनेक प्रतिनिधींपर्यंतही हे पत्र पोहोचलेलं होतं. पण त्या पत्रातला मजकूर असा काही भयानक होता, विशेषतः ज्यांच्या विरोधात होता ना, ते असे काही प्रस्थापित होते की कोणीही त्या पत्राची दखल घेतली नाही. पण या पुरा सचनं मात्र त्याची दखल घेतली आणि ते 3 पानांचं पत्र त्यांनी आपल्या वृत्तपत्रात छापलं सुद्धा. अर्थात याची फार मोठी किंमत छत्रपती रामचंद्र यांना भोगावी लागली. त्यांच्यावर गोळीबार झाला आणि तब्बल 28 दिवस ते मृत्यूशी हॉस्पिटलमध्ये झुंज देत होते आणि दुर्दैवानं त्यांची ही झुंज सुद्धा अपयशी ठरली. अर्थात असं असलं तरी ज्या महिलांच्या अत्याचारांना त्यांनी वाचा फोडली होती त्या महिलांच्या स्मरणामध्ये मात्र हे छत्रपती रामचंद्र नेहमीच राहतील. कारण याच वृत्तपत्रामुळे आणि याच त्या 3 पेजेसच्या प्रसिद्ध झालेल्या पत्रामुळे अशी काही परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे गुरमीत राम रहीम यांना शेवटी अटक झाली आणि त्यांचं पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. म्हणूनच जर्नलिझम संदर्भाने जे म्हटलं जातं ना की जर्नलिझम मे किल यू बट स्टिल इट विल मेक यू अलाइव्ह. छत्रपती रामचंद्र यांना जीव गमवावा लागला पण तरीही सगळ्यांच्या स्मरणात आजही ते जिवंत आहेत. जर्नलिझम हे अशा पद्धतीचं असतं. म्हणूनच या दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. अशाच पत्रकारितेमध्ये आपलं नाव खूप उत्तुंग लेवलवर जावं अशी सदिच्छा. थँक्यू.